मी उत्कर्ष राजेंद्र वाघुले आपल्या समोर विषय मांडते. मी नदी बोलते. काय वर्णावी थोरवी या नदीची, काय वर्णावी थोरवी या नदीची, दातृत्वाडे बनली माऊली ती जगाची. शब्दही पडतील लोय, गाता महती या सरितेची. अशा या जीवन वाहिनीवर आज अखेरच्या घटका बुजण्याची वेळ आली. तिचा खंड दाटून आला. म्हणूनच की काय, जन्मापासून मूकपणे संकट झेलणारी नदी आज आपल्या समोर व्यथा मांडू लागली आणि नदी बोलू लागली. अगं, घाबरतेस कशाला? किती वेळ माझ्या पात्रात डुंबलीस, हुंदडलीस, आनंद लुटला. तीच आपल्या भारतभूची माता गंगा नदी. माझी ओळख विसरलीस का? थोडं थांब, माझी कहाणी ऐक, मग विचार कर. माझ्याशी तुझा मौल्यवान वेळ व्यतीत कर. माझे सुख दुःख तू समजून घे. का आली आहे माझ्यावर ही वेळ? सर्व प्राणी मात्रांचे अश्रू पुसणारे माझ्याच डोळ्यात असून असं कोणतं दुष्कृत्य केलंय मी? कुठे चुकलंय मी? काय झालंय गुन्हा माझ्या हातून? कोणतं पाप केलंय मी? कोणत्या पापाची फळे भोगते मी? आहेत आपल्या जवळ नदीच्या या प्रश्नांची उत्तरे. माझा जन्म हिमालयाच्या उंच शिखरावर झाला. दगडगोटे, झाडे झुडपे यांच्यामधून मी रस्ता काढत धावत राहायचे. वाटेत मला अनेक भाऊ बहिणी येऊन मिळायचे. त्यामुळे माझा वेगही वाढत जात असे. कळसापासून पायथ्यापर्यंत जाताना अनेक संकटे येत असत. त्या संकटांना तोंड देत मी आपले ध्येय गाठत असे. माझे शुद्ध जल मी सर्व गावांना वाटत राहिले. सर्वांची तहान भागवत राहिले. सर्व शेते माझ्यामुळे हिरवीगार दिसू लागली. गावे शहरे अन्नधान्यांनी संपन्न झाली. कारखान्यात बिनभोभाट माझा वापर होऊ लागला. कारखान्यातील प्रदूषित रसायन मिश्रित पाणी माझ्या पात्रात सोडले जाऊ लागले. त्यामुळे माझे पात्र दूषित बनले आहे. भगवान शंकराच्या माथ्यावर देखील स्थान मिळवलेले मी हे आता दूषित बनले. माझ्या पात्रात जगणारे जलचर प्राणी वनस्पती देखील मरण पावू लागले. लोक आपले जनावरे कपडे धुवून आणखीनच प्रदूषणात भर टाकू लागले आहे. गणेश विसर्जनासाठी आल्यानंतर तसेच इतर वेळी निर्माल्य माझ्या प्रवाहात सोडून देतात. तसेच कचरा सुद्धा तुम्ही माझ्या पात्रात टाकता. एकीकडे मला माता मानून माझी पूजा करतात आणि दुसरीकडे त्याच मातेला स्वच्छ बनवतात. हीच आहे का तुमची मातृभक्ती? अरे बाळांनो, तुमच्या स्वतःच्या आईवर एखाद्याने गटारीतली घाण फेकली तर तुमच्या तळपायच्या मस्तकाला जाते. आणि इथं तर शहरी मंडई गटारीच्या गटारी विषारी द्रव्य माझ्यात आणून होतात. तेव्हा तुमचे रक्त कानाईचं असत. आई आणि लेकराचं नातं अतूट असतं. लेकरू जेव्हा दुःखात असेल तर आईचा जीव कासावीस होतो. आणि इथे तर माझीच लेकरं माझ्या दूषित पाण्यामुळे पसरणारे रोगराईमुळे मृत्युमुखी पडत आहे. त्यांची मृत शरीरं जेव्हा मी वाहून येते, जेव्हा माझ्या लेकराची रक्षा जेव्हा माझ्यात विसर्जित केली जाते, तेव्हा मी ढाय मोकून रडते. माझा हंबडा नाही का ऐकू आहे तुम्हाला? स्वतःच्याच लेकराचे प्रेम स्वतःच्याच खांद्यावरून वाहून येण्याची निर्दय वेळ माझ्यावर आली. तशी कोणत्याच मातेवर येऊ नये. असं जरी असलं तरी माझ्याच स्मरणात राहतील असे सुखावणारे आनंदी क्षणही तुम्ही मला दिले. माझ्याजवळ बरेचसे पाणी समुद्राला जाऊन मिळायचे. उन्हाळ्यात मी कोरडी पडायचे, तेव्हा तुम्ही माझ्यावर धरणे बंधारे बांधली आणि माझे पाणी अडवले. या पाण्याचा उपयोग शेतीसाठी होऊ लागला. हिरवीगार शिवार पाहून माझे नेत्र सुखावले. वीज निर्मिती करून अनेक घरातला अंधार नाहीसा केला. त्यामुळे माझा आनंदही द्विगुणित झाला. पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. कारण पाण्याच्या वाटणीवरून 2 गावांमध्ये, 2 देशामध्ये, 2 राज्यांमध्ये वाद होऊ लागले. हे वाद पाहून माझ्या काळजात धस्स होत होतं. यातच भरीसभर म्हणून माझ्यातील वाळूचा बेसुमार उपसा करून माझ्या शरीराला रक्तबंबाळ केलं जातं. जणू काय महाभारतातल्या सारखीच माझी अवस्था झाली आहे. भरसभेत द्रौपदी होत असताना श्रीकृष्ण ती जागेला धावून आला. मलाही आज अशा श्रीकृष्णाची प्रतीक्षा आहे, जो माझ्यावर होणारा अत्याचार थांबवेल आणि मला मूळ रूपात आणेल. म्हणूनच म्हणते, माझा असा अघोरी शेवट तुमचा शेवट ठरू नये. डोळे उघडून पहा माझ्या दुर्दैवी अवस्थेकडे.
लावा, धरणे बांधा. पाणी अडवा, पाणी जिरवा. म्हणूनच माझी एक कळकळीची विनंती आहे. पाणी अडवा आणि शुद्ध ठेवा, म्हणजे आता सर्वांनाच उपभोग घेता येईल आणि मलाही सुखा समाधानाने राहता येईल. म्हणूनच एक माझी धडपड. शुद्ध निर्मल पवित्र जल देते हो मानवाला. शुद्ध निर्मल पवित्र जल देते हो मानवाला. त्या बदल्यात कचरा आणि घाण गंदगी दिली हो मजला, दिली हो मजला. जागा हो मानवा, शुद्ध ठेवा माझे पाणी. जागा हो मानवा, शुद्ध ठेवा माझे पाणी. आरोग्याने आणलेला घरी आणि सुख समृद्धी येईल जीवनी, आणि सुख समृद्धी येईल जीवनी. मी गंगा, मी यमुना, मीच तुमची पालनहारी. मी गंगा, मी यमुना, मीच तुमची पालनहारी. साद घालते मला वाचवा, विनंती माझी ऐका तरी, विनंती माझी ऐका तरी. बघा, विचार करा, वेळ आहे तोपर्यंत कृती करा, वेळ आहे तोपर्यंत कृती करा. धन्यवाद.